आजच्या व्हिडिओचं नाव आहे ऑस्टिओपोरोसिस पासून दूर कसे राहावे. बघूया काय ते. स्त्रियांमध्ये मोनोपॉज नंतर ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो. दीर्घकाळपर्यंत सेक्स हार्मोनचा अभाव, कॅरिझोन, प्रेडनिसॉन, अँटी कॅन्वलसेट्स, थायरॉइड हार्मोन, ॲल्युमिनियम कंटेनिंग ॲटॉसिड्स अशा काही औषधाचा जादा वापर केल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसची तक्रार होऊ शकते. धूम्रपान, कॅफीन आणि मद्याचा अतिरेक सेवनामुळे हा होऊ शकतो. हाडांवर परिणामकारक औषधे. इतर अनेक औषधेही हाडांवर दुष्परिणाम करू शकतात. डॉक्टरांना हाडांची कमी हानी करणारी औषधे अवश्य विचारा. थायरॉइड हार्मोन्स. हाडांच्या सामान्य विकासासाठी थायरॉइड हार्मोनची यथोचित पातळी अत्यंत आवश्यक आहे. पण जास्त प्रमाणात जास्त काळ घेतल्यास हाडांची हानी होऊ शकते. मेथोट्रेक्सेस. मेथोट्रेक्सेट काय बघूया. निरनिराळ्या प्रकारच्या कॅन्सर, इम्यून विकार, रेजिस्टंट आर्थरायटिस स्थितीच्या उपचारात कॅल्शियम आपल्यात पचविण्याची क्षमता कमी होत जाते, ज्यामुळे बदलाची पूर्तता करणे आवश्यक असते. व्यायाम हाडांमध्ये कॅल्शियम पोहोचवतो. व्हिटॅमिन डी कॅल्शियम पचवण्यास उपयुक्त असते. कॅल्शियमची भूमिका काय ते बघूया. कॅल्शियम बालपणी हाडांचे घनत्व टिकवून ठेवण्यास व उतार वयात तुटण्याच्या धोक्यापासून रक्षणासाठी अत्यंत आवश्यक असते. अरे वा. विशेषतः शरीराच्या प्रत्येक पेशी सेलच्या योग्य फंक्शनसाठी कॅल्शियमची गरज असते. अरे वा. यासाठी पूर्ण आयुष्यभर कॅल्शियमचा यथोचित पुरवठा आवश्यक आहे. जर खाण्यात कॅल्शियम कमी असेल तर त्याची पूर्तता हाडातून होत असते, जी हाडांना भरीवपणा कमी करते. बापरे. बऱ्याच खाद्यपदार्थासोबत दूध व दुग्धजन्य पदार्थात सर्वात जास्त कॅल्शियम असतात. व्हेरी गुड. जेवणाशिवाय जर आपल्या डॉक्टरांना गरज वाटली तर ते आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याचा सल्ला देतील. कॅल्शियम कधी स्वतः घेऊ नये. हार्मोनचा प्रभाव. मोनोपॉज नंतर काही महिलांमध्ये हाडे लवकर झिजतात. एस्ट्रोजन, सेक्स हार्मोन्स नावाची ही प्रक्रिया जी कॅल्शियमची उपयुक्तता प्रभावित करते. आपले डॉक्टर बोन लॉस कमी करण्यासाठी आपल्याला फिमेल हार्मोन सप्लिमेंट देण्याचा सल्ला देतात. व्यायाम करा. नियमित व्यायाम हाडांमध्ये कॅल्शियम साठवण्यास मदत करते. व्हेरी गुड. मसल्स प्रमाणे हाडे ही सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. बोन लॉस रोखण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम वेट बेअरिंग आहे, ज्यात आपण आपल्या वजनाला सपोर्ट करता. उदाहरणार्थ चालणे, पळणे, डान्स आणि पोहणे इत्यादी आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.